नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि चरणहीनच्या कथाकथनामध्ये तुमचं स्वागत आहे. कथा मीच लिहिलेली आहे. एक ही दुसरी एक होता परमेश्वर या दोन्ही कथा आतापर्यंत म्हणजे एक होता परमेश्वर तर पूर्ण सगळे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत आणि चरणहीन आपण आता ऐकतोय. तर दोन्ही ऐकत राहा. चॅनेलला सबस्क्राईब नसलं केलं तर सबस्क्राईब करा, कारण मी काय करतो गोष्टी सांगतो आणि या दोनच नाही, बऱ्याच गोष्टी अजून येणार आहेत पुढे पण. ऐकत राहा. सध्या तरी चरणहीन. मागच्या भागात आपण बघितलं होतं की क्षेमगुप्ताच्या बरोबर सती पाठवण्याचा फाल्गुनचा डाव दिद्दानी कसा उधळून लावला आणि उलट फाल्गुनच्या मुलीला चित्रलेखेला सती जायला भाग पडलं. त्यानंतर पुढे दिद्दानी अभिमन्यूचा राज्याभिषेक करून आपण त्याच्या वतीनं तो सज्ञान होईपर्यंत राज्यकारभार करणार असं ठरवलं. पुढे काय झालं ऐकूया या भागामध्ये. इसवी सन 958 श्रीनगर काश्मीर. सत्यघटना आहे बरं का. सत्यघटना म्हणजे राज्याभिषेक झाला या वर्षी हे सत्य आहे. पुढचं थोडंफार इमॅजिनेशन चालू करूया. 958 इसवी सन 958 क्षेमगुप्त मरण पावला होता. दिद्यानं राजज्योतिषांना पाचारण केलं. राजपुरोहित सुद्धा हजर होते. ज्योतिषी दिद्दाच्या समोर उभे होते. दिद्दा म्हणाली, शास्त्रीजी, महाराजांचा मृत्यू झाला, पण जास्त काळ सिंहासन रिकामं ठेवून चालणार नाही. त्यासाठी अभिमन्यूच्या राज्याभिषेकाला लवकरात लवकरचा योग्य मुहूर्त शोधून आम्हाला सांगा. ज्योतिषांनी मान तुकवली. पत्रिका मांडून ते आकडेमोड करू लागले. महाराणी, राज्याभिषेकासारख्या महत्वाच्या विधीसाठी सर्वोत्तम मुहूर्तच हवा. अजून 1 महिन्यानंतर म्हणजे माघ शुद्ध द्वादशीला उत्तम मुहूर्त आहे, पण तो ऐन बर्फवृष्टीचा महिना असणार. तेव्हा जमलं तर उत्तम, पण तो मुहूर्त जर टळला तर मात्र आणखी 3 महिने चांगला मुहूर्त दिसत नाही. ठीक आहे, मी माघ शुद्ध द्वादशी हा मुहूर्त ठरवून प्रधानजींना त्याप्रमाणे तयारी करायला सांगते. दिद्दा म्हणाली. तिनं प्रधान नरवाहन याला बोलावणं पाठवलं. हो, नरवाहन. आता प्रधानाची कामं त्याच्यावरच येत होती. प्रणाम महाराणी. प्रणाम प्रधानजी. राज्यात काय खबर बात आहे? महाराणी, पूर्वीचे प्रधान फाल्गुन दामराना सामील झाल्याची बातमी आहे. ते दामराना एकत्र करत आहेत असं कळलं. ठीक आहे, मी नुकतीच राजज्योतिषांची भेट घेतली. माघ शुद्ध द्वितीयेचा मुहूर्त त्यांनी काढलाय. महाराणी, तयारी होईल, पण तो बर्फवृष्टीचा महिना आहे. बोलावलेले अभ्यागत येऊ शकणार नाहीत आणि कदाचित आलेले इथे अडकून पडू शकतात. पण ते मार्गात अडकले तर मात्र पंचायत होईल. प्रधानजी, तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण त्यानंतर 3 महिने शुभ मुहूर्त नाही. तुम्हाला आठवत असेल तर 3 वर्षापूर्वी माघ महिन्यात अजिबात बर्फ पडला नव्हता. तसं होणारच नाही हे कशावरून? तशी बर्फाची खात्री तर कोणीच देऊ शकत नाही महाराणी. तर तुम्ही असं करा, माघातला मुहूर्तच धरून तयारीला लागा. जर बर्फवृष्टी नाही झाली तर तेव्हाच अभिमन्यूला सिंहासनावर बसवू. दुर्दैवानं नाहीच जमलं तर मग 3 महिन्यानंतरचा मुहूर्त आहे. ठीक आहे, म्हणून प्रधान नरवाहन निघून गेले. पण पौषातच वद्य चतुर्थीला जी काय बर्फवृष्टी चालू झाली ती 10-12 दिवस चालू राहिली. पुरुष उंचीचे बर्फाचे थर सगळीकडे दिसत होते. पाहावं तिकडे पांढरं शुभ्र बर्फ. अशा स्थितीत राज्याभिषेक शक्य नव्हता. मग शेवटी बर्फ वितळल्यावर राज्याभिषेक करायचं नक्की झालं. चैत्र निम्मा उलटल्यावर बर्फ जरा कमी व्हायला लागला, पण सर्व बर्फ वितळून जमीन स्वच्छ झाली तोवर वैशाख अर्धा उलटला होता. ज्येष्ठ वद्य नवमीच्या दिवशी राज्याभिषेकाचा मुहूर्त निघाला. सर्व जनता कामाला लागली. अभिमन्यूचं वय जेमतेम 7 वर्षाचं. त्यामुळे जरी त्याला राज्यावर बसवलं तरी प्रत्यक्ष कारभार दिद्दाच करणार होती. मग मात्र दिद्दानं वेळ घालवला नाही. ताबडतोब राजपुरोहितांना बोलावून राज्याभिषेकाची तयारी सुरू करायला सांगितलं. मंत्री नरवाहन, हरी आणि दुर्धर यांना लागणारं साहित्य गोळा करायची जबाबदारी दिली. हेर खातं स्वतःच्या अखत्यारीत घेतलं. जासूद म्हणून हेरांनाच आजूबाजूच्या राज्यात निमंत्रण द्यायला पाठवलं. शतद्रू म्हणजे सतलज, इरावती म्हणजे रावी, विपसा ब्यास, वितस्ता झेलम आणि चंद्रभागा चिनाब या 5 नद्या आणि सिंधू या सर्व नद्यांचं पाणी आणवलं गेलं. पूर्वेला मानसरोवराचं पवित्र जल आणायला माणसं गेली. जल आणण्यासाठी गेलेल्या प्रत्येक पथकाकडे एक सोन्याचा कुंभ होता, ज्यात हे जल घेऊन यायचं होतं. त्याच्या रक्षणासाठी बरोबर एकांगीचं एक पथक होतं. हे सर्व जल एकत्र करून अभिषेकाला वापरलं जाणार होतं. या व्यतिरिक्त वेगवेगळी धान्य, चूर्ण केलेले क्षार, इतर पदार्थ पूजेसाठी लागणार होते. यज्ञासाठी काष्ठ गोळा केली जात होती. ही सर्व जमा करून ते नीट ठेवण्याचं काम हरी आणि दुर्धर करत होते. हवी त्यावेळी हवी ती वस्तू ताबडतोब हजर करणं महत्वाचं होतं. राजपुरोहितांनी त्यांना काय क्रमानं कोणकोणत्या वस्तू लागणार याची यादीच दिली होती. त्यानुसार दोघे वस्तू तयार ठेवत होते. संपूर्ण राजवाड्यात आणि राजनगरात राज्याभिषेकाची एक लगबग जाणवत होती. खुद्द दिद्दा श्रीनगरभर फिरत होती, पण सगळीकडे शांतता होती. कुठेही काही गडबड चालू नव्हती. पण सुरक्षितता म्हणून समरसेनच्या नेतृत्वाखाली राज्यभर एकांगी पसरवून ठेवले होते. कुठे काही गडबड झाली
तर तिथल्या तिथे मिटवणं आवश्यक होतं. पण फाल्गुन काही गप्प बसला नव्हता. त्याची माणसं जनतेत दिद्दाच्या विरुद्ध जनमत तयार करत होती. पहिली आवई उठली क्षेमगुप्ताच्या मृत्यूबद्दल. त्याचा मृत्यू टाळता आला असता, पण दिद्दाला राज्यकारभार स्वतःच्या हातात हवा होता, म्हणून तिनं क्षेमगुप्तावर बरोबर उपचार होऊच दिले नाहीत. या अफवेपासून सुरुवात झाली. पण राजवैद्य स्वतः उपचार करत होते हे लोकांना माहीत होतं. त्यामुळे या अफवेचं लवकरच खंडन झालं. थोड्या प्रमाणात ही अफवा पसरली, पण लोकच एकमेकांशी याबद्दल नंतर जास्त बोलेनासे झाले. यानंतर दुसरी अफवा उठवली गेली, ती कैलास गोसाव्याच्या गुहेत दिद्दा नियमित जात असे त्यावरून. कैलास गोसाव्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे दिद्दा दर 3 महिन्यांनी प्रतिपदेला गुहेत जात होती, थोडा वेळ बसून परत येत होती. पण तिथे तिथे काय करते हे कोणालाच माहित नव्हतं. फाल्गुननं आता नवीन बातमी उठवली. तुम्हाला माहितीये का, राणी दिद्दा चेटूक करते. "अहो, काय सांगताय काय? मग काय, नगराच्या बाहेर गुहेत जाऊन बसते, तिथे काहीतरी मंत्रतंत्र चालतात म्हणे. आपल्याला निरंकुश सत्ता मिळावी म्हणून ती तिथून चेतूक करते असं कानावर आलं. खरंच? हो. ती तिथे अघोरी विद्येची साधना करते म्हणे. त्यामुळे तिला भूत प्रसन्न व्हावीत म्हणून अमावास्या उलटली की जाते. अमावास्येला बाहेर पडलेली भूत त्यावेळी परत जात असतात. त्यावेळेला त्यांना वश करून घेता येतं. झालं. लोकांना चमचमीत खबर मिळाली की ते वाऱ्याच्या वेगाने पसरायला काही वेळ लागत नाही. प्रत्येकाने त्यात आपली मिरची मसाला मीठ घालायला सुरुवात केली. हा, तिच्याबरोबर ती काळी दासी जाते ना, ती तिची चेटूक विद्येतली गुरु आहे म्हणे. हो, तिथे हबशी प्रदेशात चालणारी काळी जादू ती इथे शिकवते. ती काळी जादूमुळे तिची कातडी अशी काळी पडली. एक ना चिक्कार. कोणतरी शंका विचारायचं, मग महाराणी दिद्दा यांची कातडी काळी का नाही पडली? अहो, त्या अजून शिकतायत. ठराविक स्तरापेक्षा पुढची ज्ञान त्यांना मिळालं की त्यांच्या रंगावर फरक जाणवायला लागेल. हा, त्यांचं व्यंग सुद्धा नैसर्गिक नाहीये म्हणे. एका भूताला वश करण्याच्या प्रयत्नात काहीतरी चूक झाली आणि पिसाळलेल्या भूतांनी त्यांचा पाय जाया केला. अफवाना अंत नव्हता. मग या काळ्या दासीला सगळ्यात पहिल्यांदा इथनं हाकलायला लावलं. कोणीतरी सुचवलं. दुसरा म्हणला, विचारही करू नका, तिला अनेक भूत वश आहेत. तसा काय प्रयत्न केला तर ती भूत तुम्हाला फाडून खातील. बापरे. म्हणजे महाराज क्षेमगुप्तांनी लोहारींमधनं भयंकर संकटच बोलवून घेतलंय म्हणायचं. इतक्या दुसऱ्यांनी सांगितलं, असं काही नाही म्हणता येत. राणी दिद्दा यांनी लोकांसाठी जितकी कामं केली आहेत, तितकी आधीच्या 50 वर्षात तरी झाली होती का? हा खरं तर दिद्दाचा माणूस होता, पण लोकांना काय माहिती. हा, हे वाक्य खरं आहे. जर राणी चेटूक करून आपल्याला त्रास देणाऱ्यांचा नाश करत असेल, आपल्याला काय फरक पडतो? आपण थोडी त्रास देतो. हो, पण तरी चेटूक आपण त्याच्या मार्गात जायचं नाही की झालं. दिद्दाच्या गुहेत जाण्याची बाब सर्वांना माहित होती. ती तिथे का जाते याबद्दल मात्र अज्ञान होतं. त्यामुळे या अफवेनं चांगला जोर पकडला. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, अजूनही काश्मीरमध्ये दिद्दाला चेटकी राणी म्हटलं जातं. विच क्वीन ऑफ काश्मीर गुगल करा, तुम्हाला मिळेल. दिद्दा. असू दे, पुढे चालू करूया गोष्ट. तर दिद्दाच्या कानावर या गोष्टी गेल्या, पण तिथं काही करण्यासारखं नव्हतं. तिनं समोर असलेल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं ठरवलं. लवकरच अभिमन्यूचा राज्याभिषेक सुरळीत पार पडला. फाल्गुननं त्यावेळी तरी फारशी गडबड केली नाही. एकांगींच्या सगळीकडे असलेल्या उपस्थितीमुळे राज्यात शांतता राहिली. राज्याभिषेक झाल्यावर सगळीकडची कुजबूज कमी झाली, पण फाल्गुननं आता नवीन आव्हान उभं करायला सुरुवात केली. प्रधान पदावरून हटवल्यामुळं फाल्गुन रागावलेला होता, पण त्याला आपल्या प्राणाची काळजी वाटत होती. म्हणून आधी तो पर्णोत्सवला निघून गेला. तिथं त्यानं दिद्दाबरोबर लढण्यासाठी सैन्याची जमवाजमव सुरू केली. राज्याभिषेक होईपर्यंत फाल्गुननं जास्त गडबड केली नव्हती. याचं एकमेव कारण म्हणजे त्याला दिद्दाला पूर्णपणे नष्ट करून सत्ता स्वतःच्या ताब्यात घ्यायची होती, पण तितकी तयारी करण्यासाठी त्याला वेळ मिळाला नव्हता. पण आता मात्र तो त्या दृष्टीनं जोमानं पावलं टाकायला लागला. त्याच्या एकेकाच्या विरोधकांकडे जाण्याशिवाय त्याला दुसरं गत्यंतर नव्हतं. दामर, तंत्रीण आणि इतर जमतील तितक्या सर्व शक्ती एकत्र केल्या तर दिद्दाला राज्यावरून हुसकावून लावणं शक्य होतं. पण एकेकाळी त्यांनी दामरांचंच पारिपत्य केलं होतं. त्याच दामरांकडे तो गेला. दामरांचा प्रमुख सूर्यसेन दामर याच्याकडे फाल्गुननं आपला वकील अश्वमित्र याला पाठवलं. अश्वमित्र सूर्यसेन दामराकडे गेला. आधी सूर्यसेन दामर त्याला भेटायला उत्सुकच नव्हता. फाल्गुननं केलेली दामरांची ससे होलपट दामर विसरलेले नव्हते. पण जेव्हा अश्वमित्रानं उत्पल घराण्याचा सूड घेण्याची भाषा केली, तेव्हा सूर्यसेन त्याला भेटायला तयार झाला. सूर्यसेनच्या घरच्या दिवाणखान्यात अश्वमित्राला एकट्याला तो निशस्त्र असल्याची खात्री करून घेऊन नेलं गेलं. प्रणाम. अश्वमित्रानं अभिवादन केलं. प्रणाम, बसा. सूर्यसेन म्हणाला. बोला. मुखियाजी, माझे धनी फाल्गुन यांनी मला तुमची खास भेट घ्यायला पाठवलंय. काही वर्षापूर्वी तेव्हाचे मुखिया समर दामर यांना ज्या पद्धतीनं तेव्हाचे प्रधान फाल्गुन यांनी मारलं, ते दामर अजून विसरलेले नाहीत. सूर्यसेन म्हणाला. क्षमा असावी मुखियाजी, पण थोडा गैरसमज होतोय.
स्वतःच्या मनाविरुद्ध प्रधान फाल्गुन आहे ना, महाराज क्षेमगुप्त यांच्या आज्ञेमुळे तसं करावं लागलं होतं. त्यांचाही नाईलाज होता. महाराजांची आज्ञा होती हे ठीक आहे, सूर्यसेन म्हणाला. पण आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार महाराजांना प्रधान फाल्गुन यांनी दामारांचा नाश करायचा सल्ला दिला होता. मंत्री नरवाहन तसं न करण्याबद्दल सांगत असूनही प्रधानाच्या सल्ल्यानुसार महाराज क्षेमगुप्त दामाराच्या विरुद्ध उठले होते. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. महाराज क्षेमगुप्तांना जे ऐकायचं होतं ते बोलल्याशिवाय प्रधानजींना गत्यंतर नव्हतं मुखियाजी. हा. आणि आता राणी दिद्दा यांनी प्रधानजींना पदावरून निष्कासित केल्यावर आता त्यांना आमची आठवण आली असंच ना? तसं नाही मुखियाजी. प्रधानजींना फक्त आपली भेट हवी आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्यानं ते आपल्याशी काही गोष्टी करू इच्छितात. शेवटी सूर्यसेननं फाल्गुनची भेट घ्यायचं मान्य केलं. पण फाल्गुनला निशस्त्र यावं लागेल आणि बरोबर अश्वमित्र वगळता इतर कोणालाही आत प्रवेश मिळणार नाही या अटीवर. अश्वमित्राने या अटींबद्दल थोडी खळखळ केली, पण सूर्यसेनानं त्याला स्पष्ट सांगितलं, जर प्रधान फाल्गुन माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नसतील तर मलाही त्यांच्यावर विश्वास ठेवणं शक्य होणार नाही. शेवटी त्याच्या अटी मान्य करून अश्वमित्र परतला. ठरल्या दिवशी फाल्गुन अश्वमित्राला बरोबर घेऊन सूर्यसेनला भेटायला गेला. प्रणाम मुखियाजी, फाल्गुननं अभिवादन केलं. प्रणाम प्रधानजी, आसन ग्रहण करा, सूर्यसेन म्हणाला. फाल्गुन आसनावर बसला. अश्वमित्र मागे उभा होता. इतक्यात सेवक तबकामध्ये सरबताचे 2 पेले घेऊन आला. त्यानं ते तबक फाल्गुनच्या पुढ्यात धरलं. फाल्गुन क्षणभर थांबला. काळजी करू नका प्रधानजी, माझा कुठलाही सेवक कुठल्याही वैद्याकडे जाऊन आलेला नाही. सूर्यसेननं एकाच वाक्यात बरंच काही सांगितलं. फाल्गुन थोडासा शरमला. त्यानं एक पेला उचलला. सूर्यसेननं दुसरा पेला उचलला. बोला, काय प्रस्ताव घेऊन आलात? मुखियाजी, राजकुमार अभिमन्यूला नामधारी राजा बनवून राणी दिद्दानं राज्य ताब्यात घेतलंय. तिला तिथून हुसकून लावायची गरज आहे. पहिलं म्हणजे राज्य चालवणं हे पुरुषांचं काम. एक स्त्री जर मनमानी करून आज्ञा देऊ लागली तर राज्य कसं चालणार? दुसरं म्हणजे चेटूक आणि काळी जादू अशा गोष्टींना राज्यात थारा असावा का? त्यामुळे राणी दिद्दाला हुसकावून लावण्याबद्दल मला तुमची मदत हवी होती. प्रधानजी, स्त्रीनं राज्य चालवण्याबद्दल म्हणाल तर 51 वर्षापूर्वी राणी सुगंधा काश्मीरच्या राज्यावर होतीच. मुखियाजी, राणी सुगंधा पतीचा मृत्यू झाला आणि वारस अल्पवयीन म्हणून सिंहासनावर आल्या होत्या. पण उण्यापुऱ्या 2-3 वर्षातच त्यांना सिंहासन खाली करावं लागलं. त्यांच्या कारभारात असलेल्या त्रुटीमुळे त्यांना तंत्रिणांनी हुसकावून लावलं. इथे तशी परिस्थिती नाही. राणी दिदा धूर्त आहे. परिस्थितीचा अचूक फायदा उठवून स्वतःचं स्थान ती बळकट करतेय. उद्या महाराज अभिमन्यू सज्ञान झाले तरी ती त्यांच्या हातात राज्य देईल असं मला वाटत नाही. आत्ताच वेळ आहे. आत्ता धक्का दिला तरच तिला राज्यावरून हटवता येईल. पण तुमचा तिच्यावर राग का? सूर्यसेननं विचारलं. प्रमुख कारण 2. एक तर तिनं ज्या पद्धतीनं माझ्या मुलीला सती जायला भाग पडलं ते, आणि दुसरं म्हणजे मला प्रधान पदावरून हटवलं ते. असं. आणि तिला जर चेटूक येत असेल तर तिचा नाश आपण कसा करणार? मुखियाजी, माझ्या माहितीप्रमाणे तिची चेटूक विद्या अद्याप पूर्ण शिकून झालेली नाही. त्यामुळे अजून तिच्याकडे अशी अमानवी शक्ती नाही. ती मिळण्यापूर्वीच आपण तिचा नाश करू शकतो. नंतर कदाचित खूप उशीर झालेला असेल. आणि तिला हुसकावून लावून तुम्हाला राज्य सोपवण्यात दामारांना काय मिळणार? मुखियाजी, मी राज्याचा प्रधान म्हणून संतुष्ट आहे. तुम्ही कोणालाही राजा करा. मला प्रधान पद मिळणार असेल तर मी खुश आहे. संपूर्ण राज्य तुमच्या ताब्यात राहील. आणखी एक शंका, सूर्यसेन म्हणाला. दामारांकडे स्वतःची सेना आहे, पण ती या एकांगीनं आणि राज्याच्या असलेल्या सेनेला पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे अशा बंडाला सहाय्य केलंच तरी ते यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे यशाची खात्री तुम्हाला कशाच्या आधारावर वाटते? मुखियाजी, मी सुद्धा या राज्याचा आत्तापर्यंत प्रधान होतो. हे सगळे मुद्दे मी विचारात घेतले नसतील असं तुम्हाला वाटतं का? तसं नाही प्रधानजी, पण या मुद्द्यांची उत्तरं काय आहेत? जर स्पष्ट सांगितलं तर बरं होईल. इथे असलेल्या माणसांच्या समोर मी सांगणं योग्य नाही. सूर्यसेनानं नजर फिरवतात सर्व सेवक बाहेर निघून गेले. सूर्यसेनानं परत फाल्गुनकडे बघितलं. आजूबाजूला एक नजर फिरवून फाल्गुन हलक्या स्वरात बोलू लागला. मुखियाजी, कंपनेश रक्क हे माझे पूर्वीपासून साथी आहेत. ते आपल्याला मदत करायला तयार आहेत. एकांगींच्या मुकाबल्यासाठी तंत्रीण तयार आहेत. हो, पण तंत्रीण तर फक्त पैशांसाठी काम करतात. हो, थोडा पैसा त्यांना द्यावा लागेल, पण तो एकदा राज्य हातात आलं की जनतेकडून वसूलही करता येईल. प्रधानजी, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण आता आणखी काय मुखियाजी? काय मनात असेल ते स्पष्ट बोला. नंतर काही गैरसमज राहायला नकोत. संपूर्ण राज्य हातात येणं हे फारच मोठं फायद्याचं कलम होतं. पण सूर्यसेनला फाल्गुनच्या शब्दावर अजून विश्वास नव्हता. प्रधानजी, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण मला विश्वास येत नाही. मग मी काय करू? सूर्यसेननं टाळी वाजवली. एक सेवक आत आला. सूर्यसेननं त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. फाल्गुन आणि अश्वमित्र सावध झाले. सूर्यसेनच्या ते लक्षात आलं.
काळजी करून घेऊ नका प्रधानजी, मी फक्त खात्री करून घेतोय. पाहुणे आहात, दगाफटका होणार नाही. तो फाल्गुन बरोबर आणखी थोडं बोलत असताना दोन सेवक रेशमी वस्त्रांनी झाकलेली तबक घेऊन आले. एका तबकावरचं वस्त्र सूर्यसेनने हटवलं. आत बेलाची पानं दिसत होती. प्रधानजी, ही माझ्या पूजेतल्या स्फटिक शिवलिंगावरची बेलपानं. आज सकाळीच मी ती शिवलिंगावर चढवली होती. मग त्यांना दुसऱ्या तबकावरचं आच्छादन काढलं. आणि हे मीठ आणि रोटी. तुम्ही जर बेल आणि रोटीची शपथ घेऊन मला सांगत असाल तर मी विश्वास ठेवीन. सूर्यसेनानं काही बेलाची पानं उचलून फाल्गुनच्या हातावर ठेवली. एक रोटी उचलून तिचे दोन अर्धे भाग केले. त्यावर थोडं मीठ घालून एक तुकडा फाल्गुनच्या हातात ठेवला, दुसरा स्वतः ग्रहण केला. फाल्गुन म्हणाला, मुखियाजी, या बेलपत्रांची आणि मीठ रोटीची शपथ घेऊन सांगतो, मी म्हटलं यात काही अंतर होणार नाही. उत्पल घराण्याला म्हणजे अभिमन्यू आणि राणी दिद्दा यांना सिंहासनावरून हटवलं की दामर म्हणतील तो राजा असेल. मी प्रधान पदावर संतुष्ट आहे. हा भाग इथेच थांबूया. बरेच वेगळ्या वेगळ्या गोष्टी या भागामध्ये आल्या. मोठाही होता थोडा. तर इथे थांबूया आणि पुढच्या भागात काय झालं, दिद्दानी काय केलं, बघू पुढच्या भागामध्ये. ऐकत राहा. चरण हिंद.